आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल, रस्ते आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून धरले धारेवर. पावसाळी अधिवेशनाच्या आपत्कालीन चर्चेत सांगलीचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्य सरकारच्या विकास कामांच्या धोरणांवर आणि सांगली शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चटकून टीका केली. सभागृहात त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दे मांडत सरकारला धारेवर धरले. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगलीच्या ज्वलंत प्रश्नावर विधानसभेत जोरदारपणे आवाज उठवून सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत सरकार गांभीर्याने विचार करेल आणि सांगलीकरांना न्याय मिळेल अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली. काही असलं तरी या निमित्ताने आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पावसाळी अधिवेशन गाजवलं. राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. सांगली कोल्हापूर, सांगली तासगाव, सांगली इस्लामपूर या प्रमुख मार्गांवर तर प्रवास करणे जीवावर बेतते. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी रस्त्यांसाठी मंजूर होतो, पण अवघ्या 6 महिन्यातच रस्ते उखडतात आणि याचा अर्थ एकच, एकतर दर्जाहीन साहित्य वापरले जाते किंवा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, असा थेट आरोप आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेला आहे. अशा रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणले आहे. कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करताना आमदार डॉक्टर कदम यांनी म्हटले की हा जनतेच्या कराचा पैसा आहे. टोल कर भरूनही नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत, मग हा पैसा जातो कुठे, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीची कारवाई का होत नाही, संबंधित अभियंत्यांची जबाबदारी का निश्चित होत नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केलेला आहे. यापुढे दर्जाहीन काम करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई, रस्त्यांच्या दर्जासाठी थर्ड पार्टी ऑडिट आणि शहरी नाल्यासाठी विशेष निधी, अशा 3 प्रमुख मागण्या त्यांनी यावेळेस केल्या. या 3ही मागण्या सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विकासाला बळ देणाऱ्या आहेत. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न मांडून सरकारला धारेवर धरलं. महत्त्वपूर्ण प्रश्नाला वाचा फोडून पावसाळी अधिवेशन गाजवले. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार गांभीर्याने विचार करेल आणि सांगलीकरांना न्याय देईल अशी आशा निर्माण होते आहे. अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्याला कृष्णा नदीचा पुराचा फटका सन 2005 साली, 2019 आणि 21 अशा अनेक या वर्षांमध्ये सोसावं लागलं. पुरामुळे हजारो कोटींचं नुकसान, शेतकऱ्यांचं, रस्त्यांचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान, या ठिकाणी शासकीय मालमत्तेचं आणि व्यक्तिगत मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न. आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जे कामं चालू आहेत ती अजूनही अर्धवट आहेत. तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतलं पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते. आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय. अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्ष चालले, पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही. काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात. जे शहरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाती पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात. अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शहरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी, जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे, त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं आणि तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं. ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला. अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता, सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.